आणि छगन भुजबळांनी ओबीसींसाठी घेतलेल्या भूमिकेवरून शिवसेना आमदारांनी आता भुजबळांना थेट मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची मागणी केली आहे। छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशी मागणी संजय गायकवाड यांनी केली। तर मंत्रिमंडळामध्ये राहून भुजबळांची मराठ्यांप्रती तिरस्काराची भूमिका असल्याचा आरोप सुद्धा संजय गायकवाड यांनी केला आहे। तर दुसरीकडे राजकारण करणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडावं असं संजय शिरसाट यांनी सुद्धा म्हटलंय। एक मंत्रिमंडळातला सदस्य छगन भुजबळ साहेब ज्या पद्धतीने तिरस्काराची भूमिका घेऊन आलेले आहेत, हा तिरस्कार हा बरोबर नाही आहे। आणि अशा मंत्रिमंडळाला तर मंत्रिमंडळात ठेवायला पण नाही पाहिजे, त्याला बाहेर केलं पाहिजे की तू शपथ घेताना राज्याच्या सगळ्या लोकांच्या हिताचा गोष्टी करतं आणि इथं एका समाजाचा तिरस्कार करतं। अरे उलट तर 70 वर्ष तुम्ही या समाजाच्या नोंदी काढल्या नाही म्हणून तो समाज 70 वर्षापासून सगळ्या सोयीपासून वंचित राहिला, ते गेले एकीकडं आणि आज त्यांचं मूळ रेकॉर्ड सापडतं तर त्यांना सर्टिफिकेट द्यायला कोणाचा बाप नाही रोखू शकत। त्या एका मंत्र्याच्या विरोधाने आमच्या सरकारला काही फरक पण पडत नाही। खुलेआम सांगतो, त्यांनी काय भूमिका घेतली त्याची भूमिका काही सरकारची नाही आणि त्याची भूमिका राष्ट्रपतीची पण नाही आहे। त्याच्यामुळे एक मंत्री काय विरोध बी करत असेल तर सरकारला फरक पडत नाही। सरकारचं काय चुकलंय हे जर सांगायचं असेल तर तुम्हाला त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सांगता येतं किंवा तुम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलता येतं। मग एवढं सर्व असताना डायरेक्ट प्रेस समोर जाऊन सरकारच चुकतंय असं जर म्हणत असाल तर मला वाटतं हे योग्य नाहीये। मग तुम्ही जर सरकारमध्ये असून जर असं बोलत असाल तर मग त्याचा राजीनामा मागितलं तर काही गैर